कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे मॅडम यांनी आज रोजी आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश शिंदे, रविराज शिंदे, अभिजित शिंदे, प्रशांत शिंदे, निलेश महामुनी, तौसिफ विजापुरे आणि विनीत खानोरे या सर्व आरोपींना खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। तसेच शस्त्र अधिनियम कायद्याखाली देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे। तसंच बेकायदेशीर जमाव जमवून निगरूनपणे खून केला या बाबतीत देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे। याबाबत थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 7/7/2018 रोजी मयत आबा कांबळे हा मोबाईल गल्लीच्या समोर त्या ठिकाणी दर्ग्याजवळ उभारलेला असताना सरस्वती बुक डेपोजवळून 2 आरोपी, राज फर्निचरकडून 3 आरोपी आणि या 5 जणांनी येऊन त्या ठिकाणी आबा कांबळेच्या मानेवर सर्वप्रथम वार केला। आबा कांबळेला पळायला जागा न राहिल्यामुळे तो मोबाईल गल्लीमध्ये पळत सुटला। त्यावेळेला समोरून गामा पैलवान व त्याचा इतर साथीदार त्या ठिकाणी आले आणि या सर्व साथी आरोपींनी त्या आबा कांबळेला त्या ठिकाणी आबा कांबळे पाय घसरून त्या ठिकाणी पडलेला असताना त्याला कोयत्यानं गंभीररित्या जखमी करून त्याचा खून केलेला होता। जवळपास आबा कांबळेच्या शरीरावर 56 जखमा या ठिकाणी झालेल्या होत्या। पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यापूर्वी यातील मैताचा भाचा शुभम धुराव यानं फौजदार चौडी पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली असता पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यानंतर त्यावेळचे ACP मॅडम दीपाली काळे मॅडम डॉक्टर यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं। सदरचा खटला सिद्ध करण्यासाठी आरोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण 28 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये 2 नेत्र साक्षीदार होते की ज्यांनी ही सदरची घटना आपल्या डोळ्यांनी पाहिलेली होती। त्यातला एक साक्षीदार जो होता तो साक्षीदार ऋतुराज शिंदेच्या खून खटल्यातील आरोपी होता आणि दुसरा साक्षीदार हा मयत आबा कांबळे याचा मित्र होता। त्यांनी या ठिकाणी जी घटना डोळ्यानं त्यांनी पाहिली त्या घटनेची सर्व हकीकत न्यायालयामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे। त्याच पद्धतीनं त्या घटनास्थळावरून जे CCTV फुटेज इतर 2 दुकानातून प्राप्त करून घेण्यात आले होते ते CCTV फुटेजेस आम्ही न्यायालयामध्ये सादर केले। त्यानंतर CCTV फुटेजेस आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची छेडछाड करण्यात आलेली नाही आहे। त्याचा पुरावा सरकार पक्षाच्या बाजूने आलेला होता। या सर्व आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींचे कपडे जप्त करण्यात आलेले होते। त्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते। रक्ताचे डाग कपड्यांवर असल्यानंतर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर जाते की त्यांच्या कपड्यावर रक्ताचे डाग कसे आले। रक्ताचे कपडे आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते। ते मानवी रक्त असल्याचं आणि आबा कांबळेचं रक्त असल्याचं पुरावा त्याचा रिपोर्ट आम्ही न्यायालयामध्ये सादर केला। त्यानंतर हे जे नेत्र साक्षीदार 2 आहेत आणि हे सर्व आरोपी आहेत यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले होते। तर ते सर्व मोबाईल फोनचे जे कंपन्या आहेत त्यांना पत्रव्यवहार करून त्या आरोपींचे आणि नेत्र साक्षीदारांचे कॉल डिटेल्स मागवण्यात आलेले होते। तर त्याच्यावरून हे आरोपी घटनेच्या दिवशी घटनेच्या वेळी त्या ठिकाणी घटनास्थळावर असल्याचं लोकेशन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला होता। त्यानंतर दोन्ही नेत्र साक्षीदारांचा देखील घटनेच्या वेळी घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी ते असल्याचं लोकेशनचा रिपोर्ट प्राप्त झालेला होता। तो आम्ही न्यायालयामध्ये सादर केला। तो सरकार पक्षाच्या बाजूने होता। त्यानंतर सर्व आरोपींनी गुन्ह्याच्या तपासाच्या वेळेला त्यांच्याकडून जे हत्यार गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ते हत्यार त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले होते। त्या हत्यारावर रक्ताचे डाग होते। ते सुद्धा आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते। त्याच्यावर आबा कांबळेचं रक्त आलेलं होतं। ज्या कोयत्याने मारलं त्या कोयत्यावर आबा कांबळेचे केस चिकटलेले होते। त्याचा आम्ही DNA रिपोर्ट त्या ठिकाणी मागून घेतला। तो सुद्धा सरकार पक्षाच्या बाजूने होता। अशा पद्धतीनं एवढा सगळा पुरावा आम्ही न्यायालयामध्ये सादर केला आणि हा भक्कम पुरावा आरोपींच्या विरोधात असल्यामुळं आणि याच्यात आणखी एक महत्त्वाचा भाग की हे जे 2 नेत्र साक्षीदार आहेत त्यांच्याकरवी सर्व आरोपींची जेलमध्ये ओळख परेड घेण्यात आलेली होती माननीय तहसीलदार साहेबांसमोर। त्या ओळख परेडमध्ये नेत्र साक्षीदार क्रमांक 1 यांनी 7 पैकी 6 लोकांना ओळखलेलं होतं। नेत्र साक्षीदार क्रमांक 2 यांनी 7 पैकी 5 साक्षीदारांना ओळखलेलं होतं। जरी 2 किंवा 1 साक्षीदारांना ओळखलेलं नसलं तरी इतर पुरावे त्यांच्या विरुद्ध असल्यामुळे आरोपींच्या विरुद्ध असल्यामुळे किंवा सरकार पक्षाने इतर पुराव्यांच्या आधारे त्यांनी केलेला अपराध न्यायालयामध्ये सिद्ध केलेला असल्यामुळं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील सर्व आरोपींना आबा कांबळेचा खून केल्या प्रकरणात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे।
जन्मठेपेचा नेमका कालावधी किती असणार आहे आणि आरोपीने ऑलरेडी किती शिक्षा भोगली आहे? जन्मठेपेचा कालावधी हा त्यांचा जन्म असेपर्यंत असा असतो, परंतु जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर ती शिक्षा भोगून घ्यायचं काम हे सरकारचं असतं. सरकारला या ठिकाणी शिक्षा कमी करण्याचे अधिकार कायद्यानं दिलेले आहेत, परंतु कमीत कमी आरोपींनी 14 वर्ष शिक्षा भोगली पाहिजे. त्यानंतर सरकार त्यांनी जर विनंती अर्ज केला आरोपींनी तर त्याच्यावर विचार करून सरकार ती शिक्षा कमी करू शकतं. जेव्हा न्यायालयामध्ये प्रत्यक्ष निकाल सुनावण्यात आला त्यावेळेला आरोपींचे हावभाव काय होते? आरोपींचे हावभाव म्हणजे त्यांचे चेहरे पडलेले होते आणि त्यांना पश्चाताप होत होता या घटनेचा, असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं.